सो चला तर मग आता भाजी करून घेऊया. मी इकडे एका ठिकाणी पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यात थोडंसं तेल टाकणार आहे. तेल शक्यतो कमीच खावं, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आधी थोडंसं आपण तेल टाकून घेऊ. टमॅटोमध्ये जास्त तेल शोषलं जात नाही, त्यामुळे तवंग येऊ शकतो, त्यामुळे तेल कमीच टाकावं. जे आलं लसूण आपण हे केलं होतं, काय आपण म्हणतो ठेचून घेतलं होतं, ते आपण टाकणार आहोत. बघू शकता. जिरं मोहरी पण आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप पण करू शकता. जसं आवडत असेल तसं मी थोडी थोडी टाकणार आहे टेस्टला. हळद टाकणार आहे फ्लेवरसाठी आणि रंगासाठी. कढीपत्ता टाकणार आहे, थोडासा वाळला आहे तो. मी ह्या स्टेजला इथं थोडीशी मूग डाळ टाकत आहे. तुम्ही ही स्टेप तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता. ते फक्त मी थोडीशी चवीपुरती टाकते, ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी जरा एक वेगळा ट्विस्ट म्हणून. कारण की मागे मी एक मुगडाळीची रेसिपी केलेली, मेथी मुगडाळ, तर ती खूप छान झाली आहे. आमच्या घरचे म्हटले की यातही आम्हाला मुगडाळ टाकून दे. तो कांदा टाकूयात. मुगडाळ शिजायला जरा सोपी असते. मसूर डाळ, मूग डाळ ह्या जरा लवकर शिजतात. दुसऱ्या डाळी तुम्हाला भिजवून घ्याव्या लागतात. मूग डाळ पण तुम्ही भिजवली तरी चालेल, पण आता शॉर्टमध्ये जर तुम्ही मूग डाळ, मटकी डाळ पण छान लागते. तर तुम्ही कांदा छान परतून घेऊया. आता आपण कांदा जरा लाल झाला की लगेच टमॅटो टाकून आपण आधी तिखट टाकूया. ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, मिरची पावडर टाकू शकता, हिंग टाकू शकता. मी कांदा लसूण चटणी वापरत आहे. तुम्ही गरम मसाला, मिरची पावडरनी ह्याला रिप्लेस करू शकता तुमच्या आवडीनुसार. मसाले आपण कुठलेही आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. त्या त्या फ्लेवरच्या त्या भाज्या थोड्याशा लागतात. काही जण पावभाजी मसाला टाकतात. सांबार जरा कडूसर लागतो, तो स्किप करावा. अदरवाईज छोले अँड ऑल पण चांगलं लागतं. काहीतरी जरा वेगळं ट्विस्ट तुम्ही करून ट्राय करून बघू शकता. किंवा एखाद्या वेळेला मसाला नाही आहे आपल्याकडे कुठला, तो मसाला आहे, तर त्यावेळेला तो मसाला टाकला तरी चालतो. सो टमॅटो आपण टाकूया. टमॅटो छान फास्ट गॅसवर आपण परतून घेऊया. या स्टेजला आता आपण मीठ टाकून थोडंसं झाकून ठेवणार आहोत. गॅस थोडा कमी करूया. मीठ चवीनुसार घालायचं आहे. टमॅटो शिजून थोडं कमी, म्हणजे क्वांटिटी कमी होते, तर मीठ अंदाजाने त्या अंदाजाने. टमॅटो जरा शिजून झालं की त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकून मग ही भाजी बंद करणार आहोत. तर टमॅटो तोपर्यंत जरा शिजून देऊ. दुसऱ्या गॅसवर टाकून आपण बाकीची रेसिपी आपली गाजर हलव्याची उरकून घेऊ.
सो आता त्या तुपाच्या चमच्याने आपण एकदा छान हलवून घेऊया. आपण गाजर जे आपण तुपामध्ये चांगले परतून घेऊ, त्यांचा कच्चेपणा निघून जातो आणि थोडासा उघरट कच्चा वास असतो तो निघून जातो. तुपात चांगलं परतून घ्यायचं. मंद गॅसवर परता नाही तर फास्ट गॅसवर परता, पण छान परतून घ्या. थोडंसं मी ह्या स्टेजला मीठ टाकणार आहे चवीसाठी फक्त. तुम्हाला नसेल आवडत गोड पदार्थात मीठ तर तुम्ही स्किप करू शकता. गोड पदार्थात थोडं मीठ टाकलं की साखरेचं प्रमाण कमी लागतं आपल्याला. तुम्ही गूळ पावडर पण टाकू शकता साखरेच्या ऐवजी. गूळ पावडरची आठवण झाली तर मी देखील याच्यात आज गूळ पावडर टाकणार आहे. माझ्याकडे रेडीली अवेलेबल आहे आणि ती एरवी आपण साखरेचेच पदार्थ करतो आणि गूळ पावडर सहसा लवकर संपत नाही. थोडंसं आधी परतून घेते. परतून थोडंसं गायनेस वाटायला लागला की ह्याच्यामध्ये आपण गूळ पावडर टाकणार आहोत. चवीनुसार आवडीनुसार तुम्ही गूळ पावडर किंवा गोडीनुसार तुम्ही टाकू शकता. साखरही तुमच्या आवडीनुसार. मी तर गूळ पावडर टाकते. मोठे चमचे 2-3 टाकणार आहे, म्हणजे कधी कधी गूळ पावडर गोड नसते, गोडीला कमी असते. काही लोकांचा असा समज आहे की तुम्ही गूळ खाल्ला आणि साखर स्किप केली तर तुम्हाला गोडीचा त्रास होणार नाही, तर ते चुकीचं आहे. दोन्ही पण इक्वलच असतात. फक्त गूळ थोडासा साखरेपेक्षा बरा, थोडासा. अदरवाईज गोडीला ते तसेच असतात दोन्ही पण. गोडीचा त्रास जो तुम्हाला साखरेने होत असेल तोच गुळाने सुद्धा होणार आहे. इकडे जरा आपला कलर डार्क झाला आहे पण काही हरकत नाही, कारण की गूळ पावडर आपली चॉकलेटी कलरची होती. इट्स ओके. तर ह्या स्टेजला गॅस कमी करून छान शिजायला ठेवायचा आपल्याला. गुळाचा पाक तयार झालेला आहे. जो लाईट कलरचा गुळ असतो तो प्रिफर करावा, म्हणजे ते एवढं डार्क कलर दिसणार नाही. थोडंसं चांगलं बारीक शिजवून घेऊ आपण आणि मग आपण हलवा बंद करून टाकू. ह्याच्यावर थोडीशी डिश ठेवून आपण भाजून घेऊ. 1-2 मिनटं मंद आचेवर चांगलं शिजवून घेऊ. मीनवाईल आपला जर टमॅटोची भाजी आहे ती काय स्टेजला आहे ते आपण बघून घेऊ. झाकण मी तर नेहमी ह्यानेच पकडीनेच काढते, हाताने काढण्याचा रिस्क मी घेत नाही. सो 80% भाजी शिजत आलेली आहे. थोड्या वरच्या फोडी पण आपण फिरवून घेऊ, म्हणजे ते खालच्या बाजूला जातील. ह्या स्टेजला थोडं मिठाचा अंदाज तुम्ही टाकून बघू शकता. मीठ ओके आहे. शेंगदाणा कूट टाकून ही फायनल आपण थोडी 1-2 सेकंड करून मग बंद करून टाकू. शेंगदाणा कूट इज व्हेरी ऑप्शनल. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये फुटाणा डाळीचं पीठसुद्धा टाकू शकता. थोडंसं आधीच भाजून घ्यायचं ते पीठ, त्याने पण छान लागते. किंवा बेसन पीठ पण भाजून थोडंसं टाकलं तरी म्हणजे क्वांटिटी वाढवायला सुद्धा चांगली लागते. आणि डब्यात न्यायचं असेल तर आता पाणी बाहेर येत नाही या पिठांमुळे किंवा शेंगदाणा कुटामुळे. अदरवाईज टमॅटो चटणीचं बऱ्यापैकी पाणी बाहेर येतं. आणि मग आपल्या पिशवीला वगैरे आमचे डबे जर चांगले असले क्वालिटीचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अशा रीती आपली टमॅटोची भाजी किंवा टमॅटो चटणी तुम्ही म्हणू शकता. ह्याला हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता बाय द वे, वाटून किंवा चिरून, ॲज पर युअर लायकिंग्स. 2 सेकंड ठेवू आणि मग आपली भाजी तयार होणार आहे. सो आता आपला हलवा आपण एकदा चेक करून घेऊया काय स्टेजला आहे ते. हलवा पण थोडासा सॉफ्ट स्टेजला आहे आता आपला. तर थोडीशी आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर घालणार आहोत.
सो चला आता दूध पावडर टाकून ह्याला फायनल टच देऊया. मी दूध पावडर स्किप करू शकणार असेल तर, किंवा खवा मस्तपैकी थोडासा भाजून ह्याच्यामध्ये टाकून बिचनेस वाढवू शकता. शिऱ्यामध्ये पण दूध पावडर टाकली की छान लागते, किंवा तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. मला दूध पावडर जरा जास्त आवडते म्हणून मी टाकते, अदरवाईज तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि बाय द वे ही खायला पण छान लागते, कुठल्याही ब्रँडची असू छान लागते दूध पावडर खायला. छानपैकी आता हे स्टर करून घेऊ आपण. दूध पावडर टाकताच थोडासा घट्टपणा आलेला आहे. सो मी आता फक्त 2 सेकंड झाकून ठेवणार आहे, अदरवाईज माझा हा छानपैकी गाजर हलवा बघा थिक झालेला आहे. मस्त गाजर हलवा रेडी आहे, या खायला मस्तपैकी. दूध घेऊन सुद्धा हे खाऊ शकता. हा गरम गार तुम्हाला आवडेल तसा तुम्ही खाऊ शकता. खायला आवडतं वरनं तूप घेऊन खायला दुधात टाकून, तर तसंही करू शकता. स्वतः बंद करते आणि झाकून ठेवते मस्तपैकी. आता भाजी पण बघूयात काय लेवलला आहे. भाजी पण ऑलमोस्ट आपली झालेली आहे. आता फक्त एकदा स्टर करून ती बंद करून टाकणार आहे. माझ्याकडे आता कोथिंबीर नाही आहे, तुम्हाला हवी असल्यास तुम्ही कोथिंबीर पण यात टाकू शकता.